आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 बातम्या। पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत। विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प। लांब पल्ल्यांच्या गाड्या 10 ते 12 तास उशिरानं। राजधानी दिल्लीने 49.9 अंश सेल्सिअस तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक गाठला। दिल्लीच्या सरासरी तापमानापेक्षा 9 अंश सेल्सिअसनं तापमान सध्या जास्त। डोंबिवली अमुदान कंपनी स्फोट प्रकरणातील आरोपी मलय मेहता आणि स्नेहा मेहतांना आज न्यायालयात हजर करणार। मलय मेहता सध्या पोलीस कोठडी। आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार। भूमी अभिलेख विभागाचा निर्णय 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी हा निर्णय लागू होणार। 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीपेक्षा मराठी अवघड। राज्य मंडळाच्या 10वीच्या निकालातील चित्र। मराठी विषयाचा निकाल 96.49% तर इंग्रजीचा निकाल 98.12%। विदर्भात आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। बहुतांश जिल्ह्यांचं तापमान 45 अंशांच्या आसपास। चंद्रपूर आणि बुलढाण्यात उष्माघातानं दोघांचा मृत्यू। उष्णतेच्या लाटेनं नागपूरसह विदर्भातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर। उष्माघाताच्या रुग्णांसाठी शीत वॉर्ड सज्ज। अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन। इगतपुरी तालुक्यातील पाणी टंचाईचं भयान वास्तव समोर। भाम धरण बाजूला असून देखील गर्भवती महिलेची घोडभर पाण्यासाठी भटकंती। आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी प्रशासनाची तयारी। वारकऱ्यांना शुद्ध पाणी देण्यासाठी प्रशासन 20 लाख खर्च करणार।